आंबट खाल्ल्यानंतर ऍसिडिटी वाढते का किंवा कमी होते का, हा सगळं म्हणताना असं आहे की तुमच्या शरीरामध्ये आधी पित्त वाढलेलं आहे, आधीच ऍसिडिटी वाढलेली आहे. अशात तुम्ही आंबट पदार्थ खाल्ला तर तुम्हाला पित्त वाढल्याचा जाणवतं. पण आंबट पदार्थामुळं ऍसिडिटी होतं हे म्हणायला काही अर्थ नाही. म्हणजे पित्त त्या गुणधर्माचं आहे, आम्ल धर्माचं पित्त आहे, बरोबर आहे, आंबट खाल्ल्यानं. पण वाढलेलं पित्त आहे, त्याच्यात आंबट खाण्यात आलं तर तुम्हाला त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. पण म्हणून मग लिंबूच खाऊ नये वगैरे असं जर म्हटलं तर ते काही उपयोगाचं नाही. त्याच्याने लिंबातनं तुम्हाला छान व्हिटॅमिन सी मिळतंय, तुमच्या अन्नात रुची येणार आहे. आम्लरस हा हृदयाला बळ देणारा सांगितलेला आहे. म्हणजे आंबट रसापासून आपल्या हृदयाला ताकद मिळते असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आंबट खाल्ल्यानंतर मला ऍसिडिटी होते असं म्हणून कसं चालेल? तर ऍसिडिटी म्हणजे तुम्हाला पित्ताचा प्रकोप झालेला आहे शरीरामध्ये, पित्त आधीच वाढलेलं आहे, त्यात आंबट खाल तर तुम्हाला त्रास होणार आहे. पण शरीर जर तुमचं नॉर्मल आहे, तुमची शरीर क्रिया चांगली आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही आंबट खाल्ल्यानंतर तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही.